श्रद्धा आणि प्रयत्न आयुष्य बदलणारी दोन शक्ती. जीवनात प्रत्येक माणूस एक प्रश्न स्वतःला विचारत असतो, माझं नशीब कधी बदलणार? कधी माझ्या आयुष्यात चांगलं घडणार? कधी माझ्या कष्टांना फळ मिळणार? पण खरा प्रश्न हा नसतो. खरा प्रश्न असा असतो, मी स्वतःमध्ये बदल करून पाहिला आहे का? मी स्वतःवर विश्वास ठेवला आहे का? मी श्रद्धा आणि प्रयत्न यांचा संगम केला आहे का? कारण नशीब कधीही आधी बदलत नाही. बदलतात आपले निर्णय, बदलतो आपला विचार आणि मग हळूहळू बदलतं आपलं आयुष्य. आपण अनेकदा आयुष्यात हार मानायला तयार होतो. अडचणी आल्या की वाटतं, हे माझ्या नशिबात नाही, माझ्यासाठी नाही, माझं भाग्यच खराब आहे. पण खरं सांगू का? नशीब खराब नसतं. नशिबाला दिशा देणारे आपले पाऊल कमजोर असतात. जिथे पाऊल थांबतं तिथे संधी थांबते, पण जिथे मनात श्रद्धा राहते तिथे मार्ग कधीच बंद होत नाही. श्रद्धा म्हणजे चमत्कार नव्हे, श्रद्धा म्हणजे स्थिरता. अंधारातही काहीतरी चांगलं होईल असा विश्वास ठेवण्याची ताकद म्हणजे श्रद्धा. आई आपल्या मुलासाठी किती विश्वास ठेवते, कधीच हार मानत नाही. तसंच आपणही स्वतःवर तितकाच विश्वास ठेवायला हवा. आणि आता बोलू या प्रयत्नाबद्दल. प्रयत्न म्हणजे फक्त काम नाही, प्रयत्न म्हणजे सातत्य. पडलो तरी उठणं, थकलं तरी पुढे जाणं. एखाद्या दिवसात झालं नाही म्हणून सोडून देणं नाही. देव कृपा करतो, पण ज्या मनुष्याच्या पावलात धडपड असते, ज्या हातात कष्ट असतात आणि ज्या मनात श्रद्धा असते, त्याच्याकडे कृपा पहिल्यांदा धावून जाते. श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात, कर्म करा आणि बाकी माझ्यावर सोडा. कर्म म्हणजे काय? जे योग्य आहे ते करणं, जो मार्ग खडतर आहे तो पार करणं आणि मनात विश्वास ठेवणं की माझे पाऊल कुठेतरी नेणारच. महाराज कधीही आळशीपणा शिकवत नाही, ते शिकवतात धैर्य, धाडस आणि दृढ श्रद्धा. आजच्या काळात माणूस पटकन खचतो. 2 दिवस प्रयत्न केले की तिसऱ्या दिवशी म्हणतो, नशिबात नाही. पण विचार कर, एखादं बीज लावलं की झाड एकाच दिवशी उगवतं का? नाही. ते जमिनीत शांत बसून मातीच्या अंधारातून प्रयत्न करत राहतं. हळूहळू अंकुर फुटतात, पान येतात आणि तसंच आयुष्यही हळूहळू फुलतं. तुला आज सांगू इच्छितो, कुठेतरी श्रद्धा ठेव. तुझ्या विश्वासावर जग आधारलेलं नसतं, पण तुझा विश्वास तुझं जग बदलून टाकू शकतो. एक दिवस नक्कीच नक्कीच तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, चांगलं झालं मी थांबले, चांगलं झालं मी श्रद्धा सोडली नाही, चांगलं झालं मी प्रयत्न करत राहिले. म्हणून आज स्वतःला एक वचन दे, मी प्रयत्न थांबवणार नाही, मी श्रद्धा कमी करणार नाही आणि माझ्या नावाचं नशीब मी स्वतः लिहिणार आहे. तुझं मन मजबूत ठेव, तुझी श्रद्धा जागी ठेव आणि तुझा प्रयत्न सतत सुरू ठेव. ही प्रेरणादायी कथा तुम्हाला नक्कीच शक्ती देईल. शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचा विचार सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.